हॅलो स्टुडंट्स, मुलांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये विषय मराठीमध्ये काल एक नवीन पाठ सुरू केला आहे। काल पहला पाठ शुरू केला अपन पाठ 1 वर्णमाला उजळणी। कल हमने देखा था वर्णमाला की रिविजन करना स्टार्ट किया था हमने। वर्णमालेची उजळणी आपण केलं सुरू केलं। आता वर्णमाला म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये। स्वर आणि व्यंजने मिळून काय तयार होते? वर्णमाला होते की नाही। वर्ण म्हणजे अ पासून श्र पर्यंत, अ पासून श्र पर्यंत स्वर आणि व्यंजने ही सगळे मिळून काय आहे? वर्ण। काय आहे ते? वर्ण। आणि याच वर्णांची काय करते? वर्णमाला। म्हणजे स्वर आणि व्यंजने मिळून किंवा वर्णांच्या क्रमबद्ध मांडणीला आपण वर्णमाला म्हणतो। ही आपण शिकल्या मागे काल सांगितलं मी तुम्हाला। ओके, तर आपण ह्या उजळणीमध्ये काय काय बघणार आहोत? काय बघितलं आपण मागच्या वर्गात? मागील कक्षेत, मागील वर्गात म्हणजे वर्ग 2 म्हणजे मध्ये तुम्ही काय शिकले आणि ते तुम्हाला कितपत आठवते? आपने क्या पढ़ा और वो आपको कितना याद है? इसीलिए हम क्या कर रहे हैं? उजळणी में रिवीजन। ओके, तो देखो बच्चों, मुलांनो बघा, काल आपण शिकलोय हे अ ते ऋषी पर्यंत स्वर आणि त्यांचे इंग्रजीत अल्फाबेट्स कोणते तर ते आणि त्यांचे मात्रा चिन्ह। हमने स्वर, उनके इंग्लिश अल्फाबेट और उनके चिन्ह, कौन से मात्रा चिन्ह होते हैं वे हमने पढ़े थे। तो चलो बच्चों, हम एक बार इसकी फिर रिवीजन करते हैं। पुन्हा एकदा ही रिवीजन करायची आणि त्यापुढे और फिर इसके बाद जो नेक्स्ट स्वर बचे हैं वो हम स्टार्ट करेंगे। तो चलो एक बार रिवीजन करते हैं। अ से ए। अब अ के लिए कोणती मात्रा चिन्ह होता है? अ साठी कोणते मात्रा चिन्ह असते? अ साठी मात्रा चिन्ह नाही। अ चे मात्रा चिन्ह असते का? नाही, मात्रा नाही। दिसते का तुम्हाला कुठे? नाही। जसे आपण लिहिलं क, क मध्ये अ हा मात्रा चिन्ह आहे, पण ती आपण दिलेला आहे का कुठे? क में अ का मात्रा चिन्ह है, लेकिन हमने कहीं दिखाई दे रहा है क्या? कहीं ऊपर नीचे दाएं बाएं कोई मात्रा है? नहीं है। तो इस क में कौन सी मात्रा होती है? अ की। इसलिए यहाँ कोई भी मात्रा हमने नहीं दी है, लेकिन इसलिए हम लिखेंगे मात्रा नाही। म्हणजे आपण लिहू अ साठी कोणतीही मात्रा नाही, मात्रा चिन्ह नाही। नंतर आ से इंग्लिश मध्ये डबल ए। आता आ चं मात्रा चिन्ह आहे का? आहे, शिकलो ना आपण। तर आ चं मात्रा चिन्ह आहे अशा प्रकारे। आ हा मात्रा चिन्ह कोणत्याही स्वराच्या की व्यंजनाच्या, कारण स्वरांचे मात्रा चिन्ह असतात, व्यंजनांचे मात्रा चिन्ह नसतात। हे मी तुम्हाला वारंवार सांगते, मैं आपको बार बार बता रही हूँ कि स्वरों के मात्रा चिन्ह होते हैं, व्यंजनों के मात्रा चिन्ह नहीं होते। किंतु लेकिन इन स्वरों के मात्रा चिन्ह हम व्यंजनों पर लगा के उससे दूसरे शब्द बनाते हैं। स्वरांचे मात्रा चिन्ह हे व्यंजनांना लावून त्यापासून आपण वेगवेगळे शब्दापासून वाक्य तयार करतो। आता आपण शिकू आ। आचा मात्रा चिन्ह, आचा मात्रा चिन्ह असतो आचा काना। याला म्हणतो आचा काना। आचा मात्रा चिन्ह म्हणजे काना, आचा काना। आता आचा काना कुठे लावतात? आचा काना कोणत्याही व्यंजनाला, जसं आपण फक्त क हा एक व्यंजन घेऊया, गृहीत धरूया क हे व्यंजन हम पकड़ते हैं ध्यान में और इसको हम सारे मात्रा चिन्ह लगाते चलेंगे। ओके, तर आचा मात्रा चिन्ह हा कोणत्याही व्यंजनाच्या उजवीकडे लावतात। का? आ का चिन्ह म्हणजे आचा काना हा व्यंजनाच्या उजवीकडे। अब यहाँ है व्यंजन, हा काय आहे? व्यंजन क, आणि याची उजवी बाजू म्हणजे राइट साइड। राइट साइड कोणती है? ये। तो अब हम ये काना हा इथे लावला, तर काय झालं बघा? का, क ला आचा काना का, शिकलो आपण। नंतर आता ई, लहान ई, ई से आय। लहानीची मात्रा कशी असते? असते अशी। आता ही कुठे लावायची मग? ह्या व्यंजनाच्या डाव्या बाजूला लावली। नंतर मोठी, मोठीची मात्रा लहानीच्या एकदम विरुद्ध, लहानीच्या मात्रेच्या एकदम विरुद्ध। छोटी की मात्रा जो होती है उससे बिल्कुल अपोजिट होती है बड़ी की मात्रा। बड़ी की मात्रा कैसी लगेगी? वर्ण की दाई ओर, दाई ओर यानी राइट साइड। बड़े ई की मात्रा लगेगी वर्ण की दाई ओर, म्हणजे व्यंजनाच्या उजवीकडे लागली। नंतर लहान
लहान उचा, लहान उचा उकार, लहान उकार हा असतो पहिला उकार, ही पहिली वेलांटी. दुसरी वेलांटी हा पहिला उकार, पहिला उकार म्हणजे छोटा उ, पहिला उकाराने होत आहे छोटा उ, ह्याला म्हणतो आपण काना. पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, आता मोठा उचा असतो दुसरा उकार आणि ऋषीचा असतो उलटा म्हणजे सी सारखा असतो ना. आता हे चिन्ह सुद्धा आपण इथे लावून बघूया. दोन्ही मात्रा पहिली वेलांटी दुसरी वेलांटी झाली. आता पहिला उकार, अब पहला उकार देखेंगे. पहला उकार असा, दुसरा उकार हा असतो उजवीकडे आणि ऋषी, ऋषी म्हणजेच ऋ हा लावतो अशा प्रकारे. जसं आपण कृषी, कृषक, कृतज्ञ हे शब्द लिहितो त्यामध्ये हा ऋकार लावला जातो. असे हे व्यंजन हे स्वर आणि त्यांचे मात्रा चिन्ह आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखा है हमने बच्चों. इतना आपने इन्हें कॉपी में लिखा, समझ भी लिया होगा. अब हम आज के वीडियो में ए, ऐ, ओ, औ, आहा, ए आणि अ, ए, ऐ, ओ, औ, आहा, ए आणि अ हे जे शिल्लक उरलेले स्वर आहेत हे आणि त्यांचे इंग्रजी अल्फाबेट्स आणि त्यांचे मात्रा चिन्ह शिकून घेऊया. चल आता ए नंतर कोणता स्वर येतो? ऐ, ओ, औ, ए, ऐ, ओ, औ, आणि आहा, ए आणि अ हे जे स्वर आहेत यांचे मात्रा चिन्ह आता आपण बघूया. ए से इंग्लिश मध्ये काय होतो? ए से ए, ई, ऐ से ए, आय येतो की नाही? आता है ना. और ए से ए, ई आता है और ऐ से आता है ए, आय. आता ओ से ए, ऐ, ओ से ओ, औ से ओ, यू, says A, N, आहा says A, H, A. ये आपने पढ़ा है और आपको अच्छे से याद भी है, शिकला है तुम्ही आणि तुम्हाला माहिती सुद्धा आहे. A says A आणि O says डबल. एवढं शिकलो. इतना आपको पता है. अब इनके मात्रा कौन सी होती है? इनके मात्रा चिन्ह, यांचे मात्रा चिन्ह जसे आपण अ पासून ऋषी पर्यंत स्वर आणि त्यांचे मात्रा चिन्ह शिकलो तसेच प्रकारे ए पासून अ पर्यंत हे जे स्वर आहेत यांचे मात्रा चिन्ह आपण बघून घेऊया. आता ए ची मात्रा कशी असते? ए की मात्रा कैसी होती पता है आपको? ए का मात्रा चिन्ह, ए चे मात्रा चिन्ह असते एक मात्रा. काय असते? एक मात्रा. वरची आपण देतो कोणत्याही, ज्या प्रकारे आपण कोणत्याही शब्दाला वर जो दिलेला असतो त्याला म्हणतो मात्रा. ही काय आहे? मात्रा. कशा कुठे दिलेली असते? ही शब्दाच्या सॉरी अक्षराच्या किंवा वर्णाच्या किंवा व्यंजनाच्या वर दिलेली असते. ए ची मात्रा चिन्ह. आता ऐ, ऐ चे मात्रा चिन्ह ही सुद्धा अक्षराच्या स्वराच्या व्यंजनाच्या वर असते. पण ऐ ची मात्रा म्हणजे दोन मात्रा. ऐ की मात्रा कैसी होती है? दोन मात्रा. ओ, ओ, ओच, एक काना एक मात्रा. ओ ची मात्रा कैसी असते? एक काना एक मात्रा. काना यानी होता है जो वर्ण की दाई दाई ओर लगाया जाता है, मतलब राइट साइड में उजवीकडे जो असतो तो काना म्हणजे ही झाली आची मात्रा आणि एक मात्रा. मात्रा म्हणजे वर
दिलेला. तर एक काना एक मात्रा. ओ ची मात्रा कशी वाचायची आपण? एक काना एक मात्रा. ओ की मात्रा कैसे पढ़ेंगे मराठी में? एक काना आणि एक मात्रा आहे एक एक. नंतर औ. आता औ ची मात्रा कशी असते? औ ची मात्रा एक काना. किती मात्रा दिली आहे मी इथे? एक काना दिला आहे. वर मात्रा किती आहे? दोन आहेत ना. तर औ ची मात्रा म्हणजे एक काना दोन मात्रा. औ ची मात्रा कशी असते? एक काना दोन मात्रा. ए ची मात्रा एक मात्रा. ऐ दोन मात्रा. ओ एक काना एक मात्रा आणि औ मध्ये एक काना दोन मात्रा. एवढं लक्षात आलं? मग आता पुढे हे जे मात्रा चिन्ह आहे हे एखाद्या स्वर व्यंजनावर आपण लावून बघूया. कोणतं? क सुरू आहे ना आपण. क. क मध्ये ए की मात्रा. क में ए की मात्रा लगाते दिखते. अब ये कहाँ लगी हुई है दिख रही है आपको? किसी भी वर्ण के ऊपर. तो यह है क. तो क में ए की मात्रा लगाए तो क्या बन गया ये? के. क ला ए ची मात्रा लावली तर काय झालं? के. तशाच प्रकारे ऐ ची मात्रा. ऐ ची मात्रा लावली वर दोन मात्रा झाली. ए ची मात्रा कै. आता ओ ची मात्रा कशी लावायची मग? सर्वप्रथम काना दिला काना आणि एक मात्रा वर मात्रा झाली. ओ ची मात्रा म्हणजे झाला हा को. तशाच प्रकारे आता औ ची मात्रा. औ ची मात्रा मध्ये काय आहे? एक काना दोन मात्रा. तर ह्या क ला दिली आपण एक काना आणि वर दिल्या दोन मात्रा. हा झाला कौ. काय झाला? कौ. आता बघूया पुढे. अब इतना हो गया ए ऐ ओ औ. ए मध्ये ए एक मात्रा. ऐ दोन मात्रा. ओ एक काना एक मात्रा आणि औ मध्ये एक काना दोन मात्रा. समजलं? आता आपण येऊया अमकडे. आता अम या स्वराकडे. अब अम इस स्वर की तरफ चलते हैं. अब अम की मात्रा क्या होती है? अम से ए एन. ए एन. अम की मात्रा चिन्ह होता है ऊपर एक पॉइंट. अमचा मात्रा चिन्ह कसा असतो? कोणत्याही व्यंजनाच्या वर. व्यंजनाच्या वर एक छोटासा पॉइंट दिलेला असतो आणि त्याचे उच्चारण न असा येतो. कसा येतो? न. अम. न जो उच्चारण येतो म्हणजे बघा आपण लिहिताना सुद्धा ए एन लिखा है ना हमने. मतलब न का प्रोनाउंसिएशन यहाँ कहीं न कहीं होता है और इसका मात्रा चिन्ह किसी भी व्यंजन के ऊपर वर्ण के ऊपर एक छोटा सा पॉइंट होता है. वर्णाच्या वर स्वराच्या व्यंजनाच्या वर एक छोटासा बिंदू दिलेला असतो. ती असते अमची मात्रा. कशाची मात्रा? अमची मात्रा. अम की मात्रा होती है किसी भी व्यंजन के या किसी वर्ण के ऊपर एक छोटा सा पॉइंट दिया होता है उसे कहते हैं अम. कैसे बघा कसं तर हे आहे क आहे. हा एक व्यंजन आहे. आता या व्यंजनावर आपल्याला ही अमची मात्रा लावायची आहे. कुठे लावायची मग? व्यंजनाच्या वर. वर म्हणजे इथे एक छोटासा पॉइंट दिला. झाली ही अमची मात्रा. अम की मात्रा हो गई. तो यहाँ इस क्या कहेंगे हम? कम. हो गया. नंतर आहा. आहाची मात्रा कैसी? फक्त दोन पॉइंट. आ की मात्रा कैसे होती है? दो बिंदु. किसी भी वर्ण की दाई ओर दो पॉइंट दिए होते हैं वह होती है आ की मात्रा. कोणत्याही व्यंजनाच्या किंवा वर्णाच्या उजवीकडे दोन बिंदू लावलेले असतात ती मात्रा असते आहाची. कशाची मात्रा? आहाची. आता हे आहाची मात्रा आपण किती लावून बघूया. झाली आहाची मात्रा लावून. तर हे काय झालं? कम. कम का. लावले आपण ही व्यंजनाच्या उजवीकडे. लगाया हमने व्यंजन की राइट साइड. लगाया ना. हम ऐसे खड़े थे और ये हो गया हमारा राइट साइड. मतलब इसका भी राइट साइड यही है. इसकी भी दाई बाजू यही है. और ह्याचं उजवी बाजू ही आहे म्हणजे इकडे लावायचं. बाई ओर याने इधर. उजवीकडे इकडे आणि डावीकडे इकडे. एवढं लक्षात ठेवायचं. आता बघूया ॲ. अब ॲ का मात्रा चिन्ह. ॲचा मात्रा चिन्ह असतो वर्णाच्या
वर चंद्र. आणि अ ची मात्रामध्ये एक काना आणि एक चंद्र. एक काना आणि एक चंद्र. तर ॲ आणि अ. आता हे सुद्धा आपण लावून बघूया. हा क आहे. क वर ॲ ची मात्रा कुठे लावायची? वर. आणि अ ची मात्रा कुठे लावायची? मग एक काना आणि एक अ. हे सुद्धा क. तर अशा प्रकारे आपण स्वर, त्यांचे मात्रा चिन्ह यांची उजळणी करून घेतली. परत एकदा वाचून घेऊया कसं वाचायचं. चलो एक बार फिर से पढ़ेंगे. ए एक काना, ए ऐ दोन काना, सॉरी ए एक मात्रा, ऐ दोन मात्रा, ओ एक काना एक मात्रा, औ एक काना दोन मात्रा. लक्षात ठेवायचं. वर एक बिंदू, आहा उजवीकडे दोन बिंदू, ॲ वर चंद्र आणि अ एक काना आणि वर एक चंद्र. अशा प्रकारे काल आणि आज मिलून अपन पूर्ण स्वर, यानी हमने कल और आज 2 वीडियो में सारे स्वर, उनके इंग्लिश में अल्फाबेट और उनकी मात्रा कैसे होते हैं हमने पढ़ा और समझ लिया. तर मुलांनो, आपण काल आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्वर आणि त्यांच्या मात्रा चिन्ह शिकलो आणि मला वाटते तुम्हाला हे समजलं असेल. समझ में आया आपको? तो अगर आपको समझ में नहीं आया है तो फिर से आगे से रीड कीजिए. आणि काल तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहिले ऋषीपर्यंत लिहिले ना, त्याच्याच खाली कंटिन्यू ए ऐ ओ औ आहा ॲ आणि अ एकाच लाईन कंटिन्यू ते लिहायचं. समजलं? आणि हे पाठांतर करायचं, व्यवस्थितपणे असं लिहून घ्यायचं. ओके. आता यापुढे राहिलेले व्यंजनांची उजळणी राहिली आहे. आपण ते पुढील व्हिडिओजमध्ये थोडे थोडे करून पूर्ण करून घेऊया. ओके. बाय स्टुडंट्स.